सिराजचं 24 तासात ट्रान्सफॉर्मेशन झालंय किंवा 24 तासाच्या आत तो 0 वरून हिरो झाला. जर का चुकून आपण ही मॅच हरलो असतो तर त्याचंही खापर त्याच्यावरतीच फुटलं असतं. आणि आता आपण मॅच त्याच्यामुळे जिंकलोय, त्याच्यामुळे त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. दिनेश कार्तिकशी बोलताना म्हणला की जर काल तो मी कॅच घेतला असता तर आज यायचीच वेळ आली नसती. मग पोस्ट मॅच प्रेस कॉन्फरन्स मध्ये तो म्हणला की उपरवाला मेरे साथ क्यों करताय, आणि म्हणूनच मला असं वाटतं की राहून राहून सिराजचं कितीही काही झालं असतं ना, जर ही मॅच आली नसती आज तर दुर्दैवाने मोहम्मद सिराज हा चेतन शर्मा सारखा ओळखला गेला असता का येणाऱ्या पिढ्यांसाठी. ओके, की बाकी कुठेही काही केलं तरी चेतन शर्मा म्हणल्यानंतर 86 लॉर्ड्सच्या 5 विकेट्स नाही आठवत. राईट. जावेद मियांदादच आहे. वन डे मध्ये 3 नंबरवर बॅटिंग करायला पाठवून 100 केली हे कोणाला नाही आठवणार. भारताचा पहिला हॅट्रिक घेणारा गोलंदाज वन डे क्रिकेटमध्ये हे नाही आठवणार. ते फक्त एक शेवटच्या बॉलची 6 आठवते. तसं सिराजचं झालं असतं काय अशी मला भीती वाटते.